अरे कुठे चालला हा? आता थांबूनही नाही राहिला इथं. ए शाहरुख अबे थांब ना रे, कचरा टाकायचा आहे ना. अरे कुठं चालला रे बुवा तू? अरे थांबणार रे, इथंच कचरा टाकायचा आहे ना. अरे थांबणार रे बुवा, रे कचरा टाकायचा आहे ना, थांबणं. कुठं चालला हा? थांबून नाही राहिला, काही नाही एका जागी. अरे थांब ना रे, अरे थांब ना रे, थांब ना. अरे थांबो रे, अरे थांबो रे शाहरुख. वापस आण इकडे, वापस आण आता. आवाज द्यायला लागते का रे तुले? चालला सोमरा, चालला. ते कचरा घ्यायला तुला गाडी दिली आहे का घुमवायला गाडी दिली आहे? अरे ब्रेक नाही लागली, मी इथंच थांबवून राहिलो होतो. काय इथंच थांबवून राहिला होता म्हणून राहिला? आणि चल जाऊ दे समोर. अरे काही माहीतच नाही पडलं ना हो पाटील. अरे इथूनच गेला ना मा घरापासून, थांबलाच नाही तो. मा घरापाशीच तर नाही थांबला. अरे मग तुमच्या घरापाशीने थांबला, माझ्या घरापाशीने थांबला, तर मग कुठं गेला कुठं हा? का गाव घुमू राहिला का त्यानं? अरे काय माहित कुठं गेला तर. एवढे आवाज दिले मी जाता जाता घरापासून. अरे मॅ दिले ना आवाज, काही कानावरच नाही घेतली गड्यानं गोष्ट. आला हो पाटील. थांबा आता, लावतो पण तुम्हाला. एवढे आवाज देऊ राहिलो तुले आणि तू सारखाच चाललाय. अरे तुले कचरा टाकायला ठेवला आहे, तुला काय ते गाडी घुमवायला दिली आहे काय? अरे ब्रेकच नाही लागले गाडीचे. असे कसे गाडीचे ब्रेक नाही लागू राहिले? नवीन गाडी आहे ते. थांबजो रे, नाही तर चालला जाशील. कचरा टाकू दे पहिले आणि चाल जाऊ दे समोर. ब्रेक नाही लागू राहिली त्या गाडीची, नवीन गाडी ते. पहिले ते पूर्ण इथंच वाजू दे आणि मग पुऱ्या गावात घुमवजो, एकही गल्ली सोडजो नको. शिबिर शिबिर शिबिर, भव्य दृष्टीदान शिबिर. 10 जून जागतिक दृष्टीदान दिन निमित्त समाजसेवक वामनराव भिंगोटे यांच्यातर्फे दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रदान व डोळ्याचा ऑपरेशन फुकट. शिबिराचा पत्ता आपल्या सातबारा गावातील जिल्हा परिषद रुग्णालय. चला भव्य दृष्टीदान शिबिर. एक नंबर जमलं. बस पाठवून द्यायचा ऑटो. फक्त रिंक्या सांगू राहिलो तुला तेवढा ऐक, एकही गल्ली सुटली पाहिजे नाही. अरे नाही सुटत ना, आतापर्यंत सुटल्या काय? आणि चालू दे गती. खरंच आहे ना, डोळ्याचं ऑपरेशन फुकटात नाही. तिथं गेल्यावर मग 10 रुपये दे, 5 रुपये दे, हे धंदे नाही पाहिजे. फुकट तर पुरं फुकट दे. अरे फुकटच आहे ना. तुम्ही आल्यावर तुमच्यापासून जर कोणा पैसे घेतले तर मला म्हणजा, 1 रुपयाही घेणार नाही आहे. फुकटात आहे पूर्ण. तुम्ही दोन्ही डोळे दुसरेच लावून घ्या, माझ्या मनानं ऐका तुम्ही. फुकटात आहे तर माणसाचेच लावशील ना डोळे का दशीन बकरीचे लावून? कारण भव्य लिहिलं त्या. भव्य म्हणजे राजा. डोळे किती लागण आता लोकायले? किती लोक आहे आपल्या इकडे भोकणे भाकणे. अरे माणसाचेच आणले ना. माहीत पडते ना आता तिथं गेल्यावर. मला काय काही कमी जास्त दिसलं, आता मला थोडं बरं दिसते. आणि हे नाही दिसलं का तू आहे मग मी आहे. काय तू म्हणू राहिली का चेहऱ्याचं फेशियल केलं म्हणतं? कायचं फेशियल होतं ते? पण चेहरा तर त्याला तसाच दिसू राहिला. 2च दिवस राहत असते ते, तिसऱ्या दिवशी जच्च्या तसं. कमाल आहे पण त्याईवाली बी. वावरात कामाला जातो तू 250-300 रुपये रोजानं आणि 2-2 हजार रुपये ते फेशियल करायला देतो. आता उन्हीत जातो ना आपण कामाले, तर काय किटकिट पडते चेहरा. तर कुठं या झाले करते माणूस फेशियल. तू करून पाहिजे एकदा. बस जवानी तसं केले नाही मी. म्हातारपणी करणार आहे काय? तूच करतो ताल. कचरेवाले थांब, किती वेळची वाट पाहू राहिली त्याली. म्हणे ये रे बाहेर, एक कचऱ्याची गाडी आली, कचरा टाक याच्यात. अरे बाबा, आता टाइम होता त्याला याचा. हा कचरा टाकासाठी राजा अंग नाही धुतलं, काही नाही, तरी वाट पाहू राहिलो. या गोष्टी कमी कर, टाक पटकन. हा तर सल्ल्यासारखा आवाज वाटवाला. सल्ल्या होय का गाडीवर आहे? अरे का रे सल्ल्या, तू कसा काय या गाडीवर कचऱ्याच्या? कसा काय म्हणजे? मी लागलो आणि शाहरुख या लागला. 8,000 रुपये महिना आहे. 6 महिन्यानं अधिक पगार वाढते आमचा. कोणं दिलं तुम्हाला लावून याच्यावर? तात्याला म्हटलं होतं आम्ही. तर ते म्हणे का बा कचऱ्याच्या गाडी आहे म्हणे, आणि काही नाही, 12:30 वाजेपर्यंत काम आहे. अरे हो पण राजा, कचऱ्याच्या गाडीवर? अबे अशानं लग्न होईन का तुमचे? काय म्हणून पोरीवाले कचऱ्याच्याच गाडीवर कामाला आहे म्हणून हे? आता काय करतो मग, कामधंदे आहे नाही ना राजा. घरीच राहणार आहे का माणूस? कचरा टाक लवकर आणि मला जाऊ दे. थांबजो हा, नाही तर गाडी घेशील सोमरान करशील माय पांदान. नाही दिसून राहिला ना तुम्हाला. चल जाऊ दे. कोण होय रे तो? सल्ल्या होय का? ते 2 जण लागले कचरा गाडीवर. जाऊ दे ना, चांगला आहे ना. घर राहिल्यापेक्षा त्यासारखे वन घुमून तर नाही राहिले गावात. शिकला सवरला आहे राजा. वकिली केली त्या, आणि काहीच वकिली कामाची नाही आणून तू. आता हा काय ऑटो आहे मग? शिबिर भव्य दृष्टीदान शिबिर. 10 जून जागतिक दृष्टीदान दिन निमित्त समाजसेवक वामनराव भिंगोटे यांच्यातर्फे दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रदान व डोळ्याचं ऑपरेशन फुकट. शिबिराचा पत्ता आपल्या सातबारा गावातील जिल्हा परिषद रुग्णालय. चला भव्य दृष्टीदान शिबिर. वामन भिंगोटा कधीपासून समाजसेवा करायला लागला? हे नाही नवीन नाटकं पकडले आता. तू चालली जा जो डोळ्याचं ऑपरेशन करायला. फुकटात डोळे देतो म्हणते लावून. पाहून घे, सगळं फुकट आहे म्हणते. ऑपरेशन बी आणि नवीन डोळे लावायचे असं तर नवीन डोळे फुकटात देतो म्हणते लावून. भव्य नेत्रदान शिबिर म्हणून राहिला तो. किती आहे गावात आपले भोकण्या डोळ्याचे लोक, ज्याला डोळ्यांना काही दिसत नाही,
कोणाचे ऑपरेशन व्हायचे बाकी राहिले आणि सगळेच्या सगळे जर तिथं गेले त्या शिबिरात, हा खरंच करण का फुकतात? मला तर याच्यावर चाराण्याचा भरोसा नाही आहे. एवढे मोठे माणसाचे डोळे आणले कुठून ते ना? माणसाचे जाण लावण का इकडे बकऱ्याचे लावण? तो आता तो माणसाचे लाव, बकऱ्याचे लाव का मेंढराचे लाव, आपल्याला काय करावं लागते? हा, आपल्याला डोळ्यानं दिसलं म्हणजे बस आहे. डोळ्यानं दिसलं म्हणजे बस आहे. कोणाचे डोळे देणं लावून बस. मला तर या वामण्यावर चाराण्याचा भरोसा नाहीये. हा, तेच कधी तात्यानं म्हटलं असतं तर मला भरोसा असता, आणि वामण्यावर मला बिलकुल भरोसा नाही. हा कोणाचे डोळे लावण आणि काय लावण तर अबा फुकटा फाकटात ऑपरेशन होऊ राहिलं. डॉक्टर आणले असं ना चांगले चांगले, त्याला काम नाही आहे काय जायचं? त्या डोळ्यानं दिसत नाही बरोबर म्हणून म्हणून राहिली मी. अरे काही नियम आहे का यायचा? तुले काय सांगू राहिली मी? याच्यावर मला जरासाही भरोसा नाहीये. हा माणसाचे डोळे लावण म्हणून. शिबिर 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 भव्य दृष्टीदान शिबिर 10 जून जागतिक दृष्टीदान दिन निमित्त समाजसेवक वामनराव भिंगोटे यांच्यातर्फे दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रदान व डोळ्याचं ऑपरेशन फुकट. शिबिराचा पत्ता आपला सातबारा गावातील जिल्हा परिषद रुग्णालय. चला चला चला, भव्य दृष्टीदान शिबिर. समाजसेवक आहे काही ऐकून नाही राहिले बा वामनराव भिंगोटे. त्याचंही भल्लं चालू आहे कामावर काम. येते का 5 वर्षांना निवडून? ते निवडून येऊ का नाही येऊ, पण टक्कर देऊ शकते तात्याले. कारण आता काम कसं जरा ताकदनं चालू आहे त्याची बी. टक्कर तर ह्याच वर्षी दिली होती त्यानं. जर सरपंचपदी तात्या नसते तर सरपंच वामन भिंगोटेच असते. वामन भिंगोटे असते पण असे कामं नसते केले. मग ते तात्या आहे, तात्या कामं करू राहिले म्हणून तो वामन भिंगोटे बी समाजसेवेत उतरला. नाही तर त्याचे हे धंदे होते नाही, त्याच्या ऐकून हे काम होई नाही. तात्यानं हे काम चांगलं केलं, पण कचरा गाडी आणली, लोकांना त्रास घ्यायचं काम नाही. बरसात पाण्याचे दिवस आहे. सध्या पेरणी करू नका, पाणी याची सध्या शक्यता नाही. अरे असं कसं? मुसळधार पाणी याची शक्यता? अरे बापा. गुड मॉर्निंग काका. बापरे, गुड मॉर्निंगवर कामाला एका जमानं. कुठं आहे तुमचा वंशाचा दिवा? वंशाचा दिवा आता सध्या झोपला आहे वाटते. जबर दिले आवाज, कुठं दिले? चेत्या डॉन, चेत्या डॉन. चल रे, चांगल्यानं नाव घ्यायचं त्याचं. चेत्या नाव आहे त्याचं वाला. हा, त्याला डॉन गिन नाही म्हणायचं. फालतू नखरे नाही करायचे इथं. चेत्या चल ना रे. कुठं चालले दोघे जण तुम्ही? कुठं नाही, येतो जरासं काम आहे. कुठं चालले, कुठं पहिले जे सांगा मला. काम आहे हे आहे ते आहे, मला का सांगू? दिवसभर गाव घुमता तुम्ही आणि मला सांगू राहिले का काम आहे म्हणून? अरे तर गाव घुमणं हेच आमचं काम आहे. अरे हे आहेस काय दोघं जण इथं? तोंडाले दस्ती बांधून घ्या लागा. यायले जर दिसलो तर बस मॅट करून टाकायचे मला हे दिवसभर. ड्रायव्हर कोण आहे रे चेत्या? दिसून नाही राहिला राजा, तोंडाला दस्ती बांधली आहे. कोण हो ड्रायव्हर? चल घे रे चेत्या, टाक त्याच्या कचरा टाक लवकर. थांब जाऊ भाऊ, कचरा टाकू द्या पूर्ण. गाडी रोज आणत जा इकडे, रोज कचरा निघते. चल रे चल ना. शिबिर शिबिर भव्य दृष्टीदान शिबिर 10 जून जागतिक दृष्टीदान दिन निमित्त समाजसेवक जमला का सोन्या वामनराव भिंगोटे यांच्यातर्फे जमला आपला ताम जमला आता. नेत्रदान डोळ्याचं मी चालले जा ना बाबा. फुकटात आहे ना ऑपरेशन. डोळे बदलून घ्या दोन्हीच्या दोन्ही बी. चांगलं दिसते ना मग. टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ना. वा वा, जाच लागण. फुकटात आहे म्हणते ना, 1 रुपया खर्च नाही तर मग जाच लागण. शिबिर 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 भव्य दृष्टीदान शिबिर 10 जून जागतिक दृष्टीदान दिन निमित्त समाजसेवक वामनराव भिंगोटे यांच्यातर्फे दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रदान व डोळ्याचं ऑपरेशन फुकट. शिबिराचा पत्ता आपल्या सातबारा गावातील जिल्हा परिषद रुग्णालय. चला चला चला, भव्य दृष्टीदान शिबिर. बस बंद कर रे रिंक्या, बंद कर ते. बापरे, वामनराव भिंगोटेने बरीच ताकद लावली. अरे माणूस कसा आहे, दमदार माणूस आहे ना. युवा नेतृत्व आहे त्याच्या अंगात. असं तसं काम आहे काय? हे वय का आपले सरपंच? काही घेणं नाही देणं नाही, असे शिबिर खोलत नाही. रक्तदानाचं शिबिर आणा, हा, किडनीदानचं शिबिर आणा. कोणापाशी वावरं धुरे नाही आहे त्याचं शिबिर आणा. वावर धुऱ्याचं शिबिर असते का हो सरपंच साहेब? हे तर पहिल्यांदाच ऐकू राहिलो मी. काय वावर धुरे का रस्त्यावर पडले आहे काय? हा, वावर धुऱ्याचं शिबिर आणा. ज्याच्यापाशी वावर धुरे नाही त्याला वावर द्या. किडन्या दान करा. तुम्ही करता किडन्या दान? तुमच्यावाले करता का सांगा? आमच्या किडन्या सध्या लहानच आहे, जरा मोठ्या तर उद्या. आता तुमच्यासारख्या करायला नाही पाहिजे काय? काय राहिलं आता तुमचंवालं? काहीच तर नाही राहिलाय. झालं ना आता 75ची वय आहे. जास्तीत जास्त 5 वर्ष काढ साहेब, झालं. मग अकोजीले 5च टाका लागते तुमच्या नावाचं. जेवढं तोंड आहे ना तेवढंच बोलायचं, शिल्लकचं नाही बोलायचं. नाही तर एखादा चांगलं भटकाळ फोडून टाकीन कधी. अकोजीले 5 टाका लागते नावाचं आणि जास्तीत जास्त 5 वर्ष जगसान. अरे मग तुमचं काम नाही आहे काय? तुम्ही गावातले सरपंच आहे, हा, साधे सुधे जे माणसं आहे समाजसेवा करू राहिले, ते नेत्रदान शिबिर आणू राहिले, ते बी भव्य दिव्य. आणि तुम्ही काहीच नाही आणू राहिले. बस त्या 2 कचऱ्याच्या गाड्या आणल्या आणि बस ते घुमवू राहिले. हे बरोबर टायमावर नाही येऊ राहिले. रिंक्या पकड रे द्यायले. एखादा चांगले मरेपर्यंत मार खाय नाही मग आजचे. मा म्हणतात कोणी याचच नाही. हे सगळं बरोबर आहे. भव्य नेत्रदान शिबिर ठेवला आहे वामन भिंगोटेनं. पण मला हे नाही समजू राहिलं तात्या,
काय एवढे मोठे माणसाचे डोळे आणन कुठून? अरे किती लोक आहे आपल्या इकडले जे डोळ्यांना दिसत नाही. हां, लय जणांचे ऑपरेशन करायचे आहे, तर एवढं सारं मॅनेजमेंट करन बरोबर. डॉक्टर आणले ना त्यानं. डॉक्टर तर किती आणले, 2-3 डॉक्टर आणले ना त्यानं. गोडबोले डॉक्टर बी आहे सपोर्टले. काय माहित कसं आहे तर 15-20 जणांचं म्हटलं असतं का डोळे देतो बा लावून, तर आपण नाही मान्य केलं असतं. पण भव्य म्हणून राहिलं ना. भव्य म्हणजे आता किती लोक आहे आपल्या गावात जे डोळ्याला दिसतच नाही. काही जणांचे ऑपरेशन करायचे आहे. आता एवढ्या जणांचा खर्च किती येन आणि एवढ्या जणाले माणसाचे डोळे भेटन कुठून? हे लावते आता जनावरांचे डोळे माणसाईले. बस मला तर हेच काम वाटवायला यायचं वाला. एवढे मोठे डोळे कुठून आणणार आहे माणसाचे? नाही तर आणले असन मेलेल्या माणसाचे डोळे काढून. चला बरं जरा फेरफटका मारून पाहू काय तामजाम आहे तर. पाहिजो रिंक्या, पैसे बरोबर घेजो. पैशाले चाटेला आहे तो माणूस. पहिलेच 500 रुपये घेऊन घेतले. नाही म्हटलं गॅस टाकायचा आहे आणि तिकून आल्यावर 500 लागेल म्हटलं. पाहिजो जरा सावधान राह, चाटेला आहे माणूस. जा ना मदन भाऊ, तुम्ही चेक करून या ना. पाहतो ना पहिले इकडे तिकडे विचारून, त्याच्या बाद जातो नाही काय. नाही तर आपल्याला थोडंसं दिसू राहिलं बरं डोळ्यानं, फार भोकनच करून टाकन. आता कोणते डॉक्टर आणले आणि काय आणले? हां, हाय तर आता डोळ्याचं ऑपरेशन सांगू राहिला, पण आणले असं सर्दी खोकल्याचे तर मग काय करशील? तुम्ही दोघं कायले लागले रे? तुमचे डोळे तर चांगले आहे. वर्गातनी अक्षर बरोबर दिसत नाही, त्याच्याच्यानं आहे. आता शिबिर लागलंच आहे तर चेक करून घेतो. वर्गात बसता सगळ्यात मागं आणि कशा अक्षरं दिसणार आहे? का हो कुसुमबाई, त्या डोळ्याचं तर झालं ना ऑपरेशन, मग आता कायले आली? आता शिबिरच लागला आहे, ते एक वेळा चेक करून घेतो म्हटलं. काही कमी जास्त आहे काय तर ड्रॉप देते ना ते डोळ्यात टाकाले. सगळंच देते अंद्र. जाय तू एका मागं एक जण जा, एका दमानं जाऊ नका. तुम्ही आता काका डोळ्याचं ऑपरेशनच करून घ्या दोघंच्या दोघं बी. हे घडी घडी चष्मे लावून काही घुमू नका. पाहिजो ना आता काय कसं चालायचं. पहिले डॉक्टरचं पालागण कशा आहे ते. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. अरे हे 2 पोट्टे कसे काय लागले? आणि वसंतरा तुम्ही बी लागले लाईनीत. आणि तिकडे ढोरं, हां आंब्याचे झाड आहे ना, वान्य राहिले तर मग कसं? ढोरायले चारा पाणी करून आलो आणि वान्य राहिले हाकलून आलो ना इकडे. आता हाय तर चेक करून घेतो. कसं आहे रात्रीचं जरा बरोबर तरकत नाही ना त्याच्यानं. मग हे तुम्ही मला पहिले काऊन नाही सांगितलं? आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन करून घेत होतो ना. नाही तर चष्मा सांगितला असता तर चष्मा लावून दिला असता. नाही तसं दिसते आपल्याला, पण आता कसं शिबिर आहे तर जरा म्हटलं शिबिरचा फायदा करून घ्या. फुकटा फाकटात आहे तर कायले फालतू पैशाले खर्च. कुसुमबाई चल जाय अंद्र. तुमच्या दोघांच्या डोळ्याला काय झालं रे? तुम्हाला सगळं दिसते, थोडं कमी जास्त दिसते डोळ्यानं, मोठं छोटं अक्षर दिसते त्याच्यानं. आता चेक करून घेतो आणि म्हटलं तर चष्मा लावून घेतो. हे फुकटा फाकटा चष्मे घ्यायला आले इथं. वामनराव यायले लवकर हाकला दोघाय जणाले. आता शिबिर होय ते हाकलू नाही शकत ना. माझ्या तर इच्छा झाली का त्याला सोडपाव धरून दोघायले बी. हां, काही ना काही चालले इथं. तुम्ही कायले आले कायले म्हटलं? हां, आले कायले? तुमच्या डोळ्याले काही झालं नाही आम्हाला माहीत आहे. बरं तुम्ही आमच्यासोबत अंदर चला आणि डॉक्टर काय सांगते पहा तुम्ही. का हो किलबिले राव, काय झालं तुमच्या पोराले? तुमचं पोरगं लाईनीत लागलं? अरे काय माहित काय झालं त्याचं, मला काय माहित. आता लाईनीत लागला, आता डॉक्टर काय माहित काय सांगते काय नाही. चष्मे वाटवायले ना अंदर, त्याच्यासाठी होय सगळा यायचा खेळ चालू आहे. चष्मे पाहिजे ना यायले फुकटा फाकटाचे. का हो तात्या, गर्दी तर चांगली जमली पाय ना. लोक होय का काय होय, ज्यायले गरज नाही थोय लागलाय लाईनी. हे तसंच असते ना फुकटा फाकटाचं काम. एकदा फुकट हा शब्द ऐकला का पुरेच्या पुरे येते. तर ज्यायले गरज नाही आहे ते आले इथं, ज्यायले गरज आहे ते लागीच तर तसेच राहू राहिले. काय आहे आजीबाई तुमच्या डोळ्याचा प्रश्न? मला कने दूरचं दिसते, जवळचंही दिसते. माझ्या कने डोकं दुखते. अच्छा ऑपरेशन तर झालं आहे ना तुमचं? मग कसं काय? काय माहित कसं तर, मला तर काही समजतच नाही उरायला. नर्सिंगबाई एक काम करा, त्याचा तो चष्मा काढा आणि तो जो हनी सिंगचा चष्मा आहे तो त्याला घालून द्या. आता हा चष्मा घालायचा यानं तुमचं डोकं दुकान नाही. ठीक आहे, चला जा. नेक्स्ट. पण येणं तर सारं कलरचं दिसू राहिलं डॉक्टर साहेब. पहिले तरी बरं दिसे मला. गच्ची दिसन सगळं बरोबर, एका जमान नसते दिसत ना. चष्मा बदलून दिला आता तुम्हाला. सांगा काय झालं तुम्हाला? मला कने बारीक बारीक अक्षर दिसूनच नाही राहिले आता एवढ्या. पहिले मी सुई धागा टाको, आता ते दिसत नाही मला. काय वय आहे तुमची आता? वय आहे माही आता 65. अच्छा हां, तुमचं काय आहे? माझ्या डोकं दुखते, जास्त टीव्ही पाहिली का? मग कमी पाहायची टीव्ही मोबाईल जरा कमी पाहायचा, त्यानं डोकं दुखत नाही. अरे हा कोणता चष्मा दिला डॉक्टरनं तुम्हाला? पण काही असो आजी, 1 नंबर दिसू राहिला तुले, 1 नंबर. हे कोणते चष्मे वाटू राहिला डॉक्टर? मला तर काही समजून नाही राहिलं. हे तर जत्रेतले चष्मे होय. हे कसे काय येणं कसं काय दिसणार आहे कमी जास्त? काही समजून नाही राहिलं. पहिल्यापेक्षा बरं दिसू राहिलं का आता? हे जाऊ द्या, चांगला दिसू राहिला का चष्मा हे सांगा. चष्मा 1 नंबर दिसू राहिला, चेहऱ्याला शोभला त्या आल्या. बस दिसू राहिला ना चांगला, बस मग. 2-3 दिवस हा चष्मा लगातार लावा, तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि डोक्याचा त्रास कमी होऊन जाईल. चला नेक्स्ट.
अरे काय वय हे भुलू आजी, हा कोणता चष्मा घातला त्या? आता डॉक्टर साहेबांना जो दिला तो घातला म्या. काय वय वामनराव, हे कोणता डॉक्टर कोणता आणला तुम्ही? खरंच त्याच्यापाशी डोळ्याची डिग्री आहे का बस? हा, हे पाना, हे चष्मे पाना कोणते देऊ राहिला तो? आता डॉक्टरला समजते का तुम्हाला समजते? ते डॉक्टर देऊ राहिले असेल तर बरोबरच देऊ राहिले ना चष्मे. जा रे, जा ना दोघं जण अंदर, कायची वाट पाहू राहिले तुम्ही इथं? काय झालं रे तुमच्या दोघायले? तुमच्या दोघांचे डोळे तर चांगले आहे. हा, रात्री जाता तर चोऱ्या चाऱ्या करता तर बरोबर चोऱ्या करता ना तुम्ही. तुमच्या डोळ्याले काय झालं? अहो नर्सिंग काकू, एवढ्या दोघांच्या डोळ्यानं बरोबर दिसून नाही राहिलं. आणि आतापर्यंत शिबिर नाही आलं होतं तर आतापर्यंत बरोबर दिसून राहिलं होतं डोळ्यानं. 2 मिनिटं मॅडम, मी पाहतो त्यांना. हां, काय काय कसं म्हटलं? कसं काय दिसून नाही राहिलं तुम्हाला? एकदम जे दूरचं आहे ते डोळ्यानं दिसत नाही आणि अक्षरही वळकू नाही येत. अच्छा अच्छा. आणि तुले रे? मला एकदम जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तुले जवळचं दिसलं पाहिजे आणि तुले दूरचं दिसलं पाहिजे, मग असं म्हणणं आहे काय? हा बरोबर डॉक्टर साहेब. तर तुमच्या दोघांचं करावं लागेल ऑपरेशन. याचे डोळे त्याले आणि त्याचे डोळे याले लावा लागेल, तेव्हा मग तुमचा वाला प्रॉब्लेम सॉल्व होईल. दुसरा काही उपाय तुमच्या याच्यावर आहे नाही. तुमच्या दोघांचं डोळ्याचं ऑपरेशन करावं लागते. याचे डोळे त्याले आणि त्याचे डोळे त्याले लावा लागते. आणि जर काही असं करायचं नसेल तुम्हाला तर आपल्यापाशी स्पेशल डोळे आहे, ते लावा लागेल मग तुम्हाला. जसं हे आता आल्या होत्या बाया, त्याला चष्मे दिले ना, तसे चष्मे देऊन तर पाय आम्हाला. काही फरक पडते काय? तर आमच्या विचारानं त्या चष्म्यानं आम्हाला फरक पडल. तुम्ही चष्मे देऊन द्या आम्हाला. नाही नाही, डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे? डॉक्टर मी आहे ना, तर मी म्हणून तसंच ना. चेकअप केला आहे मी तुमचं ऑपरेशन करावं लागते. तर चष्मे वसमे तुमच्या डोळ्यावर काम नाही करणार आहे. अरे करते ना, तुम्ही द्या तसंही एकदा चष्मे तर देऊन पहा. जर दिसलं तर मग कायले, आणि जर नाही दिसलं तर मग ऑपरेशन करून घे जा. नाही कर बा चेते. हा मॅडम, यांना चष्मे देऊन पहा. एक नंबर डॉक्टर साहेब, आता पूर्ण बरोबर दिसू राहिलं. पहा, तुम्हाला म्हटलं होतं ना का चष्मे देऊन पहा म्हणून. मला बरोबर दिसू राहिलं डॉक्टर साहेब. चला निघा निघा लवकर घराच्या रस्त्यानं. आता वामन आप्पा, एक नंबर डॉक्टर आणले. चेहरा पाहिल्याबरोबर सांगते का काय आहे आणि काय नाही. अबे हराम खोराय हो, हे सांग ना का तुम्हाला चष्मे पाहिजे होते म्हणून. हा, चष्मे पाहिजे होते ना तुम्हाला म्हणून तर होय. चला जा काका.